नमस्कार मित्रमैत्रिणींनो. हिवाळ्यात सांधेदुखी आणि गुडघेदुखीचा खूप त्रास होतो. यावरच काही उपयुक्त अशा घरगुती टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मग चला तर जाणून घेऊया काही घरगुती उपाय. एरंडेल तेल रात्री कंबर व गुडघेदुखीवर लावा. लसूण आणि तेल. लसूण आणि तीळ तेल गरम करून मालिश करा. मेथी दाणे भिजवून सकाळी चावून खा, डॉक्टरांनी मनाई नसेल तर. हाडे व सांधेदुखीसाठी पोषक आहार. डिंकाचे लाडू मर्यादित प्रमाणात खा. सूप, भाज्याचे, डाळीचे. ओमेगा 3 साठी अक्रोड, जवस घ्या. बसणे उठणे योग्य ठेवा. जमिनीवर पालतं पाय दुमडून जास्त वेळ बसू नका. खुर्चीवर बसताना कंबर सरळ ठेवा. उठताना अचानक झटका देऊन उठू नका. चालताना थांबू नका. खूप वेळ एकाच जागी बसू नका. दर 30-40 मिनिटांनी थोडं चालणं ठेवा. थंड हवा टाळा. थेट पंखा, थेट वारा अंगावर कधीही घेऊ नका. सकाळी लवकर फार थंडीत व्यायाम करू नका. ताणतणाव कमी ठेवा. मानसिक ताणतणावामुळे ही वेदना वाढतात. ध्यान, प्राणायाम करा. झोपण्याची सवय. कंबरदुखीसाठी पाठीवर झोपताना गुडघ्याखाली उशी, बाजूला झोपताना 2 पायामध्ये उशी घ्या. उष्णतेचा वापर. दुखणाऱ्या ठिकाणी गरम पाण्याची पिशवी 10-15 मिनिटे ठेवा आणि कोमट पाण्याने आंघोळ करा. तेलाने मालिश. तीळ तेल, महालक्ष्मी तेल, नारळ तेल आणि कापूर हे एकत्र करून झोपण्यापूर्वी हलक्या हाताने मालिश करा. हलका व्यायाम व योग करा. रोज सकाळी स्ट्रेचिंग, उपयोगी आसन आणि जड व्यायाम शक्यतो टाळा. आहाराची काळजी नक्कीच घ्या. हळद, दूध, आलं, लसूण, मिरी याचा वापर जास्त करा आहारात. दूध, तीळ, बदाम कॅल्शियमसाठी उपयुक्त आहे, परंतु फार थंड पदार्थ शक्यतो टाळा. शरीर उबदार ठेवा. कंबर व गुडघे थंडीपासून झाका. थंड जमिनीवर बसणे टाळा. पाणी पिण्याची सवय. थंडीतही कोमट पाणी प्या. झोप व बसण्याची पद्धत. फार मऊ गादी शक्यतो टाळा. बसताना वाकून बसू नका. लक्षात ठेवा, वेदना वाढत असतील तर, सूज येत असेल तर किंवा चालताना त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. आणि त्यासोबत हे घरगुती उपाय करायला देखील विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला देखील विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.